नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बऱ्याचदा तणावाखाली असतो. आयुष्यातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. यासाठीच आध्यात्मिक यात्रा जरूर करावी असं म्हणतात. अशाच विविध आध्यात्मिक यात्रा नियोजित करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध राज्यज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्यांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. साईराम. आदेश. तर मला त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायला तुम्हाला आवडेल. गुरुजींची ओळख अशी आहे की प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. गेल्या 19 वर्षापासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना आतापर्यंत मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न, कुंडली प्रश्न, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनासहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती यात्रा, कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, त्याचप्रमाणे पंढरपूर यात्रा असेल, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा वर्षभरात त्यांनी नियोजित केलेल्या आहेत. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेत देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी यजमानांकडून करवून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तसंच प्रत्येक शनिवारी, दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची CBSE शाळा सुद्धा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम सुद्धा आहे. अध्यात्माचा प्रचार करण्याचा हेतू सुद्धा त्यांचा आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्श मध्ये सुरू असतं. तर असे हे माधव गुरुजी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. लगेचच आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर गुरुजी, जसं मी आपलं स्वागत केलं या कार्यक्रमामध्ये आणि जसं आपण म्हणतो की सध्या खूप विचार आणि खूप प्रश्न लोकांच्या मनात आहे, तसेच कॉमन प्रश्न आज आपण घेऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, प्रत्येक माणसांबद्दल आपण बोलत असतो, इतरांबद्दल आपण बोलत असतो, मात्र कधीही आपण यामध्ये स्वतःचा विचार करत नाही, स्वतःबद्दल जाणून घेत नाही. यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे? आणि सूक्ष्म रीडिंग आम्ही ऐकलेलं आहे, त्याबद्दल मला वाटतं लोकांना कळणं आणि त्याचं मार्गदर्शन खरं तर तुमच्याकडनं मिळणं फार आवश्यक आहे. काय सांगता येईल? पण अगदी बरोबर आहे की आपण केव्हाही कुठल्याही प्रसंगामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये असेल तर आपण दुसऱ्यांविषयी जास्तीत जास्त बोलतो. दुसऱ्यांना नावं ठेवणं हा तर आपलं प्रमुख काम आहे की आपण त्याच्यामध्ये सगळ्यांना नावं ठेवतो किंवा प्रत्येकाबद्दल चर्चा करतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण स्वतःबद्दल कधीच करत नाही, कारण स्वतःबद्दल आपल्याला काय माहितीच नाही आहे. आपला स्वतःचा फक्त बायोडाटा म्हणजे की आपलं लौकिक शिक्षण जे आहे, म्हणजे लौकिक जगतामध्ये आपलं जे काही डिग्री एज्युकेशन वगैरे असेल ते सगळं छापलेलं आहे आणि बस तेवढंच आपलं म्हणजे की स्वतःचा परिचय आहे. परंतु आपण स्वतः काय तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा कधीच अभ्यास करत नाही किंवा आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, सद्गुण आहेत हे सुद्धा आपण माहिती करून घेत नाही. वास्तविक पाहता कोण म्हणाले होते काय ते आम्हाला माहिती असतात म्हणजे, पण ते कसे वापरतायत किंवा ते तुमच्या व्यवहारामध्ये वापरले जाऊन त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होत आहे या गोष्टीवर पण तुम्ही विचार करत नाही म्हणजे. आणि ॲस्ट्रॉलॉजी किंवा सूक्ष्म रिडिंग कुठल्याही माध्यमामध्ये तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले तर ॲस्ट्रॉलॉजीचा प्रामुख्याने उद्देश हाच आहे की तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून देणं, की तुम्ही असे आहे आणि तुमच्या जीवनाचा हा पूर्णपणे क्रम आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही जन्माला आलेला तर 100% तुमचं संचित ठरलेलं आहे. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे 100% सगळंच्या सगळं हे सगळं प्लॅनिंगनी आहे. सगळ्याची CD रेडी आहे. तुमच्या हातामध्ये फक्त आहे की या 100%चा 60% भाग तुमचं प्रारब्ध आहे आणि 40% कर्मणी कर्म आहे जे तुम्हाला करायचं आहे. ज्या वेळेला आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्याच्या नंतर आपण स्वतःबद्दल जाणून घेतो, स्वतःबद्दल ज्या वेळेला आपल्याला माहिती होते त्याच्या वेळेला आपल्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कळतं की आपला जन्म ह्याच्याकरता आहे आणि हे 100% आपलं संचित आहे. मग ते 100% ज्या वेळेला संचित आहे की हे आपल्या आयुष्यामध्ये घडणारे क्रम आहेत, हे आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, तर मग ते घडताना आपल्याकडे प्रारब्ध किती आहे म्हणजे तुमचं नशीब किती आहे, 60% तुमच्या हातामध्ये आहे की जे जे तुमच्या ह्याच्यामध्ये घडलेलं आहे आणि 40% कर्मणी कर्म आहे जे तुम्हाला करायचं आहे आणि प्रॅक्टिकल त्या वेळेला तुम्हाला
तुम्हाला त्याच्यामधनं पुढे सरकायचं आहे. मग हे जर एक्झॅक्टली आपण माहिती करून घेतलं, याचं जर पूर्ण नॉलेज आपल्याला मिळालं, तर 100% आयुष्यामध्ये कुठल्याही प्रश्नाचा गुंता न होता तो आपण शांतपणे सोडवू शकतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीची कल्पना राहील की कधी आपण गाडी घेतली तर लाभदायक आहे, कधी आपल्याला घर घेण्याकरता लाभ आहे, कधी आपल्या गोष्टी सुरळीत होणार आहेत, आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रॉब्लेम येणार आहेत तर त्याच्यावर नक्की काय उपाय आहेत, या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे तुम्हाला नॉलेज मिळतं. ते मिळतं सूक्ष्म रिडिंगमध्ये. तर सूक्ष्म रिडिंगच्या मार्फत ज्या वेळेला तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन करून घेता, त्याच्या वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी कर्मप्राप्त कळतात की आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, तर आपल्या आयुष्यामध्ये ह्या वाईट गोष्टी सुद्धा घडू शकतात. मग या घडत असताना हे संचित आहे की या घडणाऱ्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे कर्माचा जो सिद्धांत आहे की जे कर्म तुम्ही केले त्या कर्मामुळे त्या घडणार आहेत, हे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे की बाबा ह्या घडणार आहेत. मग आता ह्या आपण पुढे कशा ढकलू शकतो किंवा याच्यावरती मात कसं करू शकतो, ह्याच्यावरती जे उपाय आहेत ते उपाय सुद्धा आपल्याला सूक्ष्म रिडिंग मार्फत मिळतात. म्हणजे आणि त्याच्यामधनं प्रत्येक माणसाला त्याचं ज्या वेळेला कर्म काय आहे ते करायचं, ज्यावेळेला त्याला कळतं त्यांनी कुठलं कर्म केलंय, त्या कर्माचा कुठला दोष त्याच्यावरती आहे, त्यावेळेला त्याच्यावरती तो उपाय करू शकतो आणि डेफिनेटली मग त्याचं आयुष्य आहे दैदिप्यमान करू शकतो, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू शकतो किंवा हवी तेवढी प्रगती करू शकतो. तर प्रगतीचा सोपा मार्ग कुठला असेल तर स्वतःबद्दलची ओळख जाणून घेणं म्हणजे सूक्ष्म रिडिंग करणं. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर ही प्रत्येकाची ओळख आहे, प्रत्येकाचा परिचय आहे. आज भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्यावेळेला करून दिलं, म्हणजे युद्धाला ज्यावेळेला उभे राहिले आणि ज्यावेळेला अर्जुन आता युद्धाला उभा राहत नाहीये, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना गीता सांगितली. तर गीता सांगितली म्हणजे काय केलं तर स्पष्टपणे स्वतःचं म्हणजे अर्जुनाचं जे इंट्रोडक्शन आहे ते त्याला करून दिलं की तू फक्त उभा राहा, हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे म्हणजे, आणि तुला फक्त या ठिकाणी ही भूमिका पार पाडायची. हे ज्या वेळेला त्याला कळलं त्यावेळेला तो आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे सूक्ष्म रिडिंग केल्याचा पहिला फायदा हा होतो की आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो की हा माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी आहेत तर या गोष्टी मी करू शकतो, आणि त्या करण्याकरता जे काही आवश्यक आहे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला माहिती करून पाहिजे, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्लस पॉईंट आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होतात. म्हणजे तुमचे सद्गुण पण तुम्हाला समजतात, तुमच्याकडे व्हरायटी आहेत त्या पण तुम्हाला कळतात, तुमच्या आयुष्यामध्ये काय नुकसान होणार आहे तेही तुम्हाला कळतं, आणि मग हे सगळं टाळण्याकरता काय करायला पाहिजे याचे उपाय पण तुम्हाला मिळतात. एखादी गोष्ट डबल प्लसने व्हायला पाहिजे, जास्त फायदा करण्याकरता काय करायला पाहिजे तेही त्याच्यामध्ये कळतं. याचं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं ना तर मॅडम आता म्हणजे की प्रत्येक वेळ ज्या वेळेला ऑफिसमध्ये किंवा इकडे येतो तर समाजामध्ये एक रेंज आहे आणि त्याच्यामध्ये मग लोकांना असं वाटतं की भविष्य बघायला आलं म्हणजे काहीतरी अपमानास्पद आहे, किंवा सूक्ष्म रिडिंग बघायला आलो तर, किंवा बाकी पण आपण प्रज्वलित म्हणे ऐकतो की अरे आपल्या हातामध्ये आपलं भविष्य आहे, आपण कर्म, तर कर्म नो डाऊट सत्य आहे, ह्याच्याबद्दल काहीही दुमत नाही, परंतु कर्म हे अंतिम सत्य नाही होऊ शकत. विचार आहे अंतिम सत्य. तुमच्या विचारामध्ये जर कुठली गोष्ट आली तर तुमच्या कर्मामध्ये येणार आहे, हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि मग माणसं म्हणतात की आमचा भविष्यावर काही विश्वास नाही, पण आता काय असं तसं. तर एक असे गृहस्थ होते की ज्यांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं आणि मग त्यांनी भरपूर ठिकाणी म्हणजे की प्रयत्न केले, सगळ्या प्रकारे प्रयत्न केले, परंतु लग्न जमत नाही. मग लोक म्हणली म्हणून मग ते आले आणि त्यांनी मुलीची पत्रिका दाखवली आणि मग त्यांना सांगितलं की असं असं यांच्या पत्रिकेमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे लग्न जमून यांचं मोडू शकतं. ते म्हणले हो असं झालंय वगैरे, सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे सांगितलं की हा उपाय तुम्ही करा, याच्यामध्ये क्लिअर होईल. ते म्हणले ठीक आहे म्हणून, आणि त्यावेळेला त्यांनी आवर्जून एक वाक्य वापरलं की माझा भविष्यशास्त्रावर एवढा विश्वास नाही, पण तुमचं नाव एवढं माझ्या आईने सांगितलं तर तिला बरं वाटेल म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही म्हटलं हरकत नाही साहेब, पण तुमचे आता वास्तूचे योग आहेत. कारण मी सूक्ष्म रिडिंगमध्ये बघत होतो तर मला त्या कुंडलीमध्ये हेही दिसत होतं की हिच्या वडिलांना आता नवीन घर घ्यायचे योग आहेत, म्हणजे की यांची नवीन वास्तू होईल, म्हणजे दुसरी एक वास्तू होईल त्यांची. तर त्याप्रमाणे म्हटलं की साहेब तुम्हाला वास्तुयोग आहे आता. ते म्हणले अहो माझ्या मुलीच्या लग्नामुळे मी परेशान आहे आणि ऑलरेडी आमचं घर व्यवस्थित आहे ठाण्यामध्ये, आम्ही कशाला अजून दुसरं घर घेऊ. मी म्हटलं नाही सर असे योग आहेत बघा तुम्ही. आणि मग म्हणले साधारण कधीपर्यंत. म्हटलं येत्या 2 महिन्यामध्ये तुमची 100% स्वतःची वास्तू होईल. ते म्हणले की ठीक आहे. आता इथे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की हे झालं की भविष्यावर त्या माणसाचा विश्वास नाही, पण त्याला ही माहिती मिळाली की आपल्याला नवीन घर मिळणार आहे. आणि 1 महिना गेल्यानंतर ते मला भेटायलाही आले. त्यावेळेला कारण हे होतं की मुलीचं पण काही कुठे जमत नाही आहे, कुठे काही हे नाही आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठलं स्थळ सांगून नाही आलं, उपाय कुठलाच केलेला नव्हता. आणि म्हणले ते वास्तूचं पण तुम्ही सांगितलं त्याचाही काही अनुभव नाही, मी तर वास्तू बघतच नाही आहे, पण मला कुठलं असं चांगलं प्रपोजल पण आलं नाही. मी म्हटलं साहेब 2 महिने आहेत, कदाचित पुढच्या महिन्यामध्ये येईल. आणि मग ते तिकडनं लेफ्ट झाले. लेफ्ट झाल्यानंतर असं आलं की त्यांचा एक मित्र होता जो आता फॉरेनला चाललेला होता सेटल व्हायला, तर त्याचा फ्लॅट होता, तो फ्लॅट त्याला त्याच्यामध्ये सेल आउट करायचा होता. तर मग त्यांनी यांना ऑफर दिली की बघा असं असं माझा फ्लॅट आहे आणि मी इथली प्रॉपर्टी सगळी सेल आउट करून जाणार आहे. त्याच्या वेळेला त्यांनी क्लिअरली म्हणजे की यांना विचारलं, मग यांनी जाऊन फ्लॅट बघितला, मग तो पसंत पडला आणि सगळं ओकेच होतं. आणि यांच्या बाजूच्या माणसाला पण फ्लॅट घ्यायचा होता, म्हणजे या सोसायटीमध्ये जिथे ते राहत होते तो बाजूच्या माणसाने लगेच त्यांची घाई गडबड बघितली काय चाललंय. मग हे म्हणले आम्ही तो फ्लॅट घेतोय म्हणून. मग हा काय करणार आहे पाहिलं तर मला द्या. त्यांनीही चांगली ऑफर दिली, यांना किंमत पडली, यांनी हा फ्लॅट विकूनही टाकला आणि तो फ्लॅट विकतही घेतला आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं. त्यावेळेला त्यांच्या बायकोने आठवण करून दिली की बघा तुम्ही म्हणता विश्वास नाही, पण त्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं की तुमचं नवीन वास्तूचे योग आहेत. आणि मग ते पेड्याचा बॉक्स घेऊन आले. ज्यावेळेला पेड्याचा बॉक्स घेऊन आले त्यावेळेला म्हटलं की साहेब तुमचं घर डुप्लेक्स आहे का. ते म्हटलं नाही खूप छान फ्लॅट आहे, 3 BHK फ्लॅट आहे. मी म्हटलं खरं तर तुमच्या नशिबामध्ये बंगला होता.
तुमच्या नशिबामध्ये बंगला आहे. म्हणजे मी तुम्हाला तर वास्तविक सांगितलं, पण तुमच्या याच्यामध्ये पूर्णपणे बंगला आहे. कदाचित तुमचा फ्लॅट डुप्लेक्स असू शकतो जो त्याच्यामध्ये बसू शकतो, पण जी कन्सेप्ट आहे जे मी रीड केलंय त्याच्यामध्ये बंगला आहे म्हणून. ते म्हणले नाही हो, घर झालं हाच मोठा चमत्कार आहे म्हणजे. आणि त्यावेळेला त्यांचा विश्वास बसला आणि मग मुलीचा पण जो विधी करायचा होता त्याच्याकरता त्यांनी मान्यता देऊन त्याचंही संपूर्ण प्रोसेस केलं पुढे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्या मित्राला विचारलं की अरे आणखीन प्रॉपर्टी कुठली होती. ते म्हणले बंगला आहे म्हणून विकायचा. अरे म्हणलं तू बंगला का नाही आम्हाला दाखवला. तो म्हणलं मला काय माहिती तू विकत घेणार आहे. 5 लाखाहून जास्त किंमत त्या बंगल्याची होती. आणि बंगला इतका सुंदर होता की हा फ्लॅट यांनी 1,05,00,000 घेतला आणि 1,10,00,000 त्यांनी बंगला विकला. तर ते म्हणले बंगला नाही का आपल्याला घेता येणार. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा की जाऊ दे त्या रजिस्ट्रेशनचे पैसे जातील म्हणून. तो म्हणला नाही मी आजच सकाळी टोकन घेतले. म्हणजे हे त्यावेळेला जर त्यांनी त्याच्यामध्ये उत्सुकता दाखवली असती की नक्की मला कसं घर भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, काय मार्फत भेटणार आहे, तर 100% त्या रीडिंगमध्ये ते सुद्धा येतं आणि खरोखरी त्यांना बंगला मिळणार होता. परंतु त्या बंगल्याची जाणीव नसल्यामुळे त्यांनी फ्लॅट घेतला. 3 BHK भेटला, सगळं भेटलं, घर भेटलं, या सगळ्या गोष्टी झाल्या ओके. पण याच्या व्यतिरिक्त जर त्याच्यावरती यथार्थ मार्गदर्शन घेतलं असतं तर 2000% त्यांना त्याच्यामध्ये बंगल्याची प्राप्ती झाली असती. आणि हेच नेमकं होतं की हेच आपल्याला कळत नाही. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर 100% ॲस्ट्रॉलॉजीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे सूक्ष्म रिडिंगमधनं तुम्हाला तुमची स्वतःची ओळख होते, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जागृत होतो, तुम्हाला आयुष्याचा पूर्णपणे पट कळतो, जे संचित आहे ते कळतं, जे प्रारब्ध आहे ते कळतं. आणि मग 40% कर्मणी कर्म तुमच्या हातामध्ये जे तुम्ही यशस्वीरित्या करू शकता. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं यश, कीर्ती आणि प्रगतीवरती तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता. नक्कीच गुरुजी, आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की सूक्ष्म रिडिंगचं महत्त्व आयुष्यात आपल्या किती आहे आणि एक अनुभव सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितला, तर या सगळ्याबद्दल आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये एक एस्ट्रॉलॉजी एक्झिबिशन होणार आहे. या एक्झिबिशनला तुम्ही जरूर जा, जरूर संपर्क करा. त्या ठिकाणी गुरुजी स्वतः तिथे उपस्थित असणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजता. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही जरूर जा. सूक्ष्म रिडिंग असेल किंवा एस्ट्रॉलॉजी असेल, या सगळ्याबद्दलची माहिती तिथे तुम्हाला नक्कीच मिळेल. तर गुरुजी, ज्या पद्धतीनं मला वाटतं आता तुम्ही सूक्ष्म रिडिंग बद्दल सांगितलं की कशा पद्धतीनं आपल्या आयुष्यात या सगळ्याची गरज आहे, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं असतं की बरेच जणांचं आयुष्य असं असतं की ते नावाला चालत असतं फक्त. म्हणजे आजचा दिवस चाललाय तो चालू दे, उद्याची मला पर्वा नाही, असं बरेच जण म्हणत असतात. मात्र या सगळ्यामध्ये त्यांच्या डोक्यात कुठेतरी ही गोष्ट चाललेली असते की नाही बाबा उद्या माझं काय होणार आहे. तर या सगळ्याबद्दल मला उद्याचा विचार करायचा असेल तर यासाठी नेमकं काय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुःख असेल, अपयश असेल, सतत जर माझ्या वाट्याला येत असेल तर सूक्ष्म रिडिंग मधनं या सगळ्याचा शोध लागू शकतो का आणि त्यावर उपाय आपण शोधू शकतो का? मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारलाय. आपण सध्या तरी जगामध्ये वावरत असतो, त्याला वावरत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपेक्षा आहे, प्रत्येकाला होप्स आहेत की उद्या काहीतरी चांगलं होणार आहे, परवा काहीतरी चांगलं होणार आहे. आणि या होप्सवरच आपण जगत असतो. वास्तविक पाहायला बघितलं तर आजच्या दिवसामध्ये मिळालेलं अपयश असं आहे की प्रत्येक ठिकाणी असं म्हणलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणजे तुम्हाला जर अपयश आलं तर 100% पुढच्या पायरीवर यश आहे. पण अख्खं झालं की आता वयाची 37वं वर्ष आलं तरी माणूस त्याच पायरीवरती उभा आहे की त्याच्या आयुष्यामध्ये अपयश येते. त्या माणसाने काय करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला हे ठीक राहतं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे होप्स ठेवण्याकरता खूप चांगलं आहे. पण प्रॅक्टिकल ह्या गोष्टी सुद्धा बदलल्या गेल्या पाहिजेत. याच्यामध्ये मॅडम एक म्हणजे उदाहरणासकटच सांगायचं झालं तर आमच्याकडे आमचे रमेश म्हणून क्लायंट आहेत जे पहिल्यांदा आमच्याकडे आले. त्यांचं 37 एज होतं. आता 37 एजमध्ये पोझिशन अशी होती की त्यांच्या वडिलोपार्जित घर होतं. वडिलोपार्जित घरामध्ये ते वडिलांबरोबर म्हणजे की संपूर्ण जसं आहे त्याप्रमाणे राहत होते. त्यांनी स्वतःच्या घराकरता पैसे भरलेले होते, परंतु त्या ठिकाणी काय झालं की त्या बिल्डरनी बांधलं नाही आणि थोडीशी फसवणूक झाली. त्यांचे पैसे अडकलेत आणि तिथे त्यांना फ्लॅटही मिळाला नाही. म्हणजे ते पैसे ब्लॉक झाले. परत एकदा रक्कम भरली की मध्यमवर्गीय माणूस किंवा नोकरी करणारा माणूस कुठे पुन्हा एवढं डाऊन पेमेंटची अमाऊंट आणणार. त्यामुळे घराचा प्रश्न तिथे अडकून पडला. यांना नोकरी नाही तर नोकरी यांना लागली. अगोदर शिक्षण घेत असताना शिक्षणामध्ये सुद्धा असंच काही ना काही कारणांनी गॅप पडत गेला. म्हणजे त्यांच्याकडे 100% नॉलेज होतं, ते टॅलेंट त्यांच्याकडे होतं, त्याच्यामध्ये ते चांगल्या रिझल्टनी पास झाले असते, परंतु पासही झाले, परंतु त्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे उशीर म्हणजे डिले प्रत्येक गोष्टीमध्ये होत होता. सेकंड थिंगमध्ये की ते शिक्षण शेवटी अगदी आटपतच घेतलं आणि अर्धवट सोडून दिलं. म्हणजे ग्रॅज्युएशन जमतेम कंप्लीट केलं, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे काही करायला जमलं नाही. टॅलेंट होतं तरी सुद्धा झालं नाही की त्याच्यामध्ये सुद्धा 1 वर्ष गेले, दुसऱ्या वर्षाला जाताच आलं नाही, त्याच्यामुळे तो राहून गेला विषय. म्हणजे शिक्षण अर्धवट राहिलं. अर्धवट शिक्षणावरती मिळालेली नोकरी ती पण यथातथा होती. त्या नोकरीमध्ये सुद्धा आता म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली एकाच ठिकाणी नोकरीला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जॉबमध्ये कुठलाही चेंज नाही. किती ट्राय केला तरी त्याच्यामध्ये चेंज कुठे होत नाही. बरं आहे त्या ठिकाणी काही प्रमोशन मिळेल तर तोही काही चान्स नाही. ज्या टेबल
लेवलवर जिथे जसं आहे आणि पगारावर आहे त्याच्यामध्ये नॉर्मल अगदी 10% जी म्हणतात ना वाढ, की बाबा सगळी महागाई वाढली आहे म्हणून ती 10% वाढ मिळावी तसं मिळणार आहे अप्रिझल म्हणजे. तर या सगळ्यांनी परेशान झालाय माणूस आणि ही सगळी परिस्थिती असल्यानंतर लग्न जमत नाही. लग्नाला प्रत्येक ठिकाणी बायोडाटा दिल्यानंतर नॉर्मली मुलींची अपेक्षा आहे की त्याला 50,000च्या पुढे नोकरी पाहिजे. याचा पगार जर 30 न 35,000 रुपये असेल तर कोण लग्न करणार. परत स्वतःचं घर आहे का तर स्वतःचं घर पण नाही, वडिलांच्या घरामध्ये राहतो म्हणल्यावर मुलीच्या बापाने तरी मुलगी कशी द्यायची. या सगळ्या गोष्टींनी ते म्हणजे की 37ला पूर्णपणे असं झालेलं होतं की सगळीकडनं त्यांच्या होप्सच संपलेल्या होत्या आणि त्यावेळेला पूर्णपणे डाऊन होऊन ते आले आणि मग म्हणले की मी खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय, मी तुमचं खूप नाव ऐकलंय आणि माझ्या जीवनामध्ये हा सगळा असं जीवनपट चालू आहे जो तुम्ही प्रश्न विचारताय आता की बाबा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर फक्त नावाला आयुष्य चालू आहे. नोकरी आहे पण रुटीनल चालू आहे, त्याच्यामध्ये पण काही अर्थ नाही, बस येत आहे आणि जात आहे कुठे काही कळत नाही. मग त्यावेळेला आम्ही त्यांचं सूक्ष्म रेटिंग केलं. त्याचं इतकं सुंदर होतं की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हे प्रश्न पडत होता की माझ्या बाबतीत असं का होतं, मी कुणाचं असं काय घोडं मारलंय, माझ्यावर कोणी काही वाईट केलंय का, माझ्यावर कोणी काही ब्लॅक मॅजिक केलंय का, असे असंख्य प्रश्न ते घेऊन आलेले होते. मध्ये त्यांनी असंही विचारलं की मला काळसर्प दोष आहे का, माझ्या पितरांची काही पीडा आहे का. मग एवढं सगळं मी म्हटलं की तुमचे पहिले प्रश्न विचारून घ्या, कारण तुमचे प्रश्न एकदा समजेल त्यावेळेला कुठेतरी उत्तराला सुरुवात होईल. मग ते म्हणले अहो मी सगळीकडे इतका फिरलोय आणि मला एवढी सगळी कारणं सांगितली आणि त्याच्यावरती उपाय करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही म्हणून, आणि मग त्यावरती काय करणार ह्या हिशोबाने मी तुमच्याकडे आलोय, तुम्ही आता मला जे सांगाल ते. त्यामुळे त्यांना सांगितलं की बघा आपण डायरेक्टली तुमचे आता योग चांगले आहेत आणि तुम्ही आलायत आणि वेळही आहेत, आपण सूक्ष्म रेटिंग करूया. आणि मग त्यांचं त्यावेळेला सूक्ष्म रेटिंग केलं. त्यांच्या सूक्ष्म रेटिंगमध्ये प्रामुख्याने असं येतं की कर्मकांड येतं पहिलं, की आता तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, तुमचं रुटीन काय चालू आहे, त्याच्यानंतर हे रुटीन तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे, या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये काय आहेत, तर त्याचं कारण येतं दीक्षाकांडमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमचा पाठीमागचा जन्म, की तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही काय होते, पाठीमागच्या जन्माचं म्हणजे पुनर्जन्माचं तुम्ही काय कर्म घेऊन आलेत की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरं येतं त्याच्यावरती पूर्णपणे त्याच्यावरती उपाय येतात की हे सगळ्या याच्यामधनं क्लिअर होण्याकरता किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी परिवर्तित होण्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे उपाय तुम्ही करून तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रश्न तुमचे सोडवू शकतात. आणि तंतोतंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चाललात तर 100% तुमचा गुंता सुटू शकतो. हे मी माझ्या पूर्णपणे अनुभवाने सांगतोय. आज 350 वर्ष आमच्याकडे ही परंपरा आहे आणि आमची ही सूक्ष्म सिद्धीनुसार आम्ही रेटिंग करून देतोय. तर त्याच्याप्रमाणे म्हणजे की त्यावेळेला त्यांचं आम्ही सूक्ष्म रेटिंग केलं तर त्याच्यामध्ये आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये हा खूप मोठा व्यापारी होता, धनाढ्य असल्यामुळे याच्याकडे पैसे चांगल्या प्रकारे होते आणि समाजामध्ये एक याची पत होती. ती पत असल्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना लोक याला विचारायला यायची, परंतु प्रत्येक ठिकाणी लोकांना प्रिकॉशन घ्यायला लावायचं, लोकांना घाबरवायचं, लोकांना सांगायचं असं नाही असं होऊ शकतं, तसं नाही तसं होऊ शकतं. म्हणजे इतके निगेटिव्ह विचार द्यायचे की तो माणूस कुठे लग्न करायला चालला असेल तर तो लग्नाचा विचारच सोडून देईल, इतकं यांनी सगळ्यांना निगेटिव्ह केलं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उशीर होत गेला. आता हे सगळे उशीर झालेले लोक याच्या आयुष्यामध्ये ह्या जन्मामध्ये आलेत आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या उशीर होत आहेत. वास्तविक पाहता ह्या सगळ्याचा कर्माचा दोष याच्यावरती असल्यामुळे याच्या नशिबामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. घर पण याच्या नशिबामध्ये गाडी पण आहे, याच्या नशिबामध्ये चांगला जॉब पण आहे, याच्या नशिबामध्ये पत्नी सुख पण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये डिले होते. म्हणजे कुठल्याही कामाची पूर्तता होत नाही. सगळी कामं आहेत ती अर्धवट स्वरूपामध्ये आहेत आणि एखादं काम झालं तर ते सुद्धा 70-80% होतं, 20-30% ते तसंच रेंगाळत राहतं. मग यांनी सांगितलं की नाही हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये चाललंय आणि मग हे ठीक आहे की पाठीमागच्या जन्मामध्ये मी लोकांना घाबरलंय, मग आता मी काय करू शकतो. मग त्याच्यावरती उपाय होता की तू महामृत्युंजय यागाचं मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये 11 आवर्तनं कर, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे तुला फरक पडेल. हा म्हणला एवढी 11 आवर्तनं करायला माझ्याकडे पैसे नाही. म्हणलं हरकत नाही, तू आताच आहे सुरुवातीला आहे ना 16 सोमवारचं व्रत कर, 16 सोमवारचा उपास कर आणि दररोज न चुकता शंकराच्या पिंडीवरती पाणी वाह, नक्की फरक पडेल. त्यांनी त्याप्रमाणे करायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांनी हे सगळं घरी सांगितल्यावर त्याच्या वडिलांनी तयारी दर्शवली आणि म्हणले की 11 सलग करायला पाहिजेत का. म्हटलं तुम्हाला जमतील तसे करा. मग त्यांनी त्याच्यामध्ये पहिले 3 याग करायचं ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये 3 याग त्यांनी संपन्न केले. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की त्याचे पैसे जे भरलेले होते ते परत मिळाले आणि त्यांनी लॉटरीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचं जसं सिडकोची वगैरे स्कीम असते म्हाडाची, त्याच्यामध्ये लॉटरीमध्ये फॉर्म भरलेला, त्याच्यामध्ये घर लागलं त्याला आणि 38 इयरला ज्यावेळेला त्याला घर लागलं त्याच्यावेळेला ते घराचं सगळं पोझिशन त्याच 2-3 महिन्यामध्ये पुढे त्याला मिळणार होतं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये लग्न पण त्याचं जमून गेलं. म्हणजे की लग्नही झालं आणि लग्न झाल्यानंतर जी मुलगी होती ती एकुलती एक होती. तिच्या वडिलांचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस होता. मग त्यांनी सांगितलं की जावई बापू तुम्ही एवढी नोकरी करण्यापेक्षा हा बिझनेस सांभाळा माझा, मी आता रिटायर लाईफ आहे, मला फिरून मी कुठेही माझं क्लिअर करेन. त्याने तो बिझनेस त्याला दिला आणि त्याचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस चालू झाला, जे की त्याच्या रिडिंगमध्ये सुद्धा आलेलं होतं आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे सुखकर झालं. तर तुमच्याही आयुष्यामध्ये कुठे तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य रेंगाळलं आहे, तुम्ही तेच रट्याळ रुटीन जगतात, तुमच्याही लाईफमध्ये कुठेही प्रोग्रेस नाही आहे, तर याच्याकरता दुसऱ्यांना जबाबदार धरू नका की ह्या परिस्थितीमुळे असं आहे, तो असं करतो म्हणून तसं आहे, हा असं म्हणतो म्हणून असं आहे.
प्रत्यक्षामध्ये तुमच्या कर्माचा दोष हे कुठेतरी मान्य करायला पाहिजे, मला वाटतं हा समजून कर्माचा घ्यायला दोष पाहिजे. जर जाणून घ्यायचा असेल तर सूक्ष्म रिडिंग करणं Yes, प्रत्येकानं yes, yes, हे yes. फार आवश्यक आहे. या सगळ्याबद्दल 100%. मला गुरुजी तुमच्याकडनं अजून जाणून घ्यायचंय. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा ऍस्ट्रॉलॉजी आणि सूक्ष्म रिडिंग या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर गुरुजींचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे, प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी युट्यूब चॅनल. या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आपण या कार्यक्रमामध्ये लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण सूक्ष्म रिडिंग याबद्दल बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री माधव गुरुजी. तर जसं मी मगाशी म्हटलं की 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये एक एक्झिबिशन होणार आहे, ऍस्ट्रॉलॉजी एक्झिबिशन आहे. तुम्हाला सुद्धा जर का त्या एक्झिबिशनला यायचंय तर गुरुजी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत ते एक्झिबिशन असणार आणि गुरुजी स्वतः तुम्हाला या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन करणार. त्याचप्रमाणे तुम्हाला जर ऍस्ट्रॉलॉजी बद्दलची किंवा सूक्ष्म रिडिंग बद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर गुरुजींचा एक कॉल आपल्या जो नंबर आहे तो आपल्या स्क्रीनवर जातोय. त्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करा आणि तुम्हाला जी माहिती हवी असेल किंवा जी विचारणा करायची असेल त्या नंबरवर करा. जर फोन उचलला गेला नाही तर त्या सेंटरमधनं तुम्हाला पुन्हा एकदा कॉल नक्कीच केला जाईल. तर लगेचच आपल्या विषयाला आज आपण सुरुवात करूया. जसं आज आपण सूक्ष्म रिडिंग बद्दल बोलतोय आणि इतके अनुभव तुम्ही सांगितले सूक्ष्म रिडिंग बद्दलचे, तर मला पुढे विचारायला आवडेल नक्कीच की खरं तर असं झालंय, हवामान चक्र सुद्धा पूर्ण बदललेलं आहे. 7 मे पासून जो सुरू झालेला पाऊस आहे तो आज नोव्हेंबर आला, म्हणजे थंडीचे दिवस आले तरी सुद्धा आपण पावसाळाच पाहतो. याचं कारण खरं तर काय सांगता येईल तुम्हाला, आणि याचा शोध सुद्धा आपण सूक्ष्म रिडिंग मधनं लावू शकतो का, आणि यामागचं नेमकं कारण काय ते आम्हाला ऐकायला खूप आवडेल. मॅडम, असं आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माणूस म्हणजे उत्सुकतेने प्रश्न विचारायला येतो आणि लोकांना स्वतःबद्दल आपला पहिलाच प्रश्न होता, स्वतःबद्दल दुसरं जाणून घ्यायची जास्त इच्छा असते. तर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न लोक विचारायला येतात. म्हणजे अगदी असं तुम्ही न्यूज सांगताना त्यापुढे लोक मला प्रश्न विचारतात, अहो लालबागचा राजा का विसर्जन झाला नाही, अहो नवरात्रामध्ये सुद्धा पाऊस का पडतोय, अहो देवीचा एवढा मोठा उत्सव जो गरबा देवीच्याच करता साजरा करायचा त्याच्यामध्ये सुद्धा 5-5 दिवस लोकांना का गरबा खेळता आला नाही, आज माणसाच्या आयुष्यामध्ये एवढी दुःख काय आहेत, एकही माणूस सुखामध्ये का नाहीये, हे प्रश्न विचारणारे सुद्धा लोक आहेत. आणि अगदी जसं मी सांगितलं तसं ते ठोकून प्रश्न विचारतात. आणि खरोखरी ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे म्हणजे, आणि अशामध्ये कितीतरी प्रश्नांचा उलगडा होतो म्हणजे. आणि हा प्रश्न तुम्ही विचारला तर खरोखरी हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. पण ही ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड याचं मार्गदर्शन आहे. ज्यावेळेला सूक्ष्म रिडिंगमध्ये की चालू कुंडलीमध्ये त्याचं उत्तर बघितलं की या सगळ्या घटना का घडत आहेत ज्या अनैसर्गिक आहेत म्हणजे, तर त्याच्यामध्ये उत्तर येतं की धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत म्हणजे. आणि त्या पुरुषार्थांनी प्रत्येकाने वागायचं हे बाइंडिंग ठरलंय तेव्हा तो जन्म झालेला आहे. प्रत्येकाच्या जगण्याचा एक उद्देश म्हणजे, आणि त्या उद्देशामध्ये त्याला ते रास्ता करायचं आहे. प्रत्येकाकरता सगळं पेरून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला जेवढं लागणार आहे तेवढं अन्न सुद्धा त्याला अवेलेबल करून दिलं आहे, तेवढा वेळ त्याला दिलेला आहे, तेवढ्या सगळ्या फॅसिलिटी त्याला दिलेल्या आहेत. परंतु हे सगळं असताना माणूस त्याच्यामध्ये रमत नाही म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करतो. आज बघाल तर स्त्रियांकरता 50% आरक्षण झाले. आज 50% आरक्षण झाल्यानंतर खरोखरी त्या स्त्रीला ही पूर्णपणे मोकळी की जसं तू चांगलं घर सांभाळते तसं तू चांगलं तुझं गाव सांभाळू शकते, शहर सांभाळू शकते, देश सुद्धा सांभाळू शकते. म्हणजे की आज राजकारणामध्ये सुद्धा पूर्णपणे त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे. या सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी देवीला असं वाटत असेल की तू गरबा खेळण्यामध्ये का वेळ घालवते, तू जा आणि आता तू देशाचा कारभार हातामध्ये घे, जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या पुरुषार्थाची जाणीव करून देणं की धर्म अर्थ काम मोक्ष आहे. तर त्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये लालबागचा राजा विसर्जन झाला नाही तर कदाचित लालबागच्या राजाचं हेच म्हणणं आहे. मला वाटतं अगदी सगळ्या बरोबरच जर का तुम्हाला स्वतःबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं असेल तर सूक्ष्म रिडिंग हाच एक शेवटचा पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो प्रत्येकाने करणं मला वाटतं आवश्यक आहे. गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि सूक्ष्म रिडिंग बद्दलचं इतकं छान मार्गदर्शन केलं, प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. नक्कीच. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.